पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा आखाडा मात्र चालत आलेला आहे। महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेर पंजाब हरियाणाचे पैलवान दरवर्षी येत असतात। मान्य बघितलं आपण या ठिकाणी सगळे अध्यक्ष मंडळाचे म्हणजेच माननीय अनिलजी खिलारे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सगळे अतिथी आहेत आणि फायनलच्या गोष्टीपर्यंत आपण या ठिकाणी आणलं तर जाणून घेऊया सर्वप्रथम या सुट्टी स्पर्धेचं आयोजन कसं केलं गेलं, कसा प्रतिसाद या ठिकाणी मात्र प्रेक्षकांचा मिळाला आणि इथे पैलवान कुठले कुठले आले होते आणि बक्षिसाची संख्या किती होती आणि कसं वाटतंय 189वे वर्ष गोरेगाव जिल्हा पालघर तालुका वाड्यामध्ये आपण अरुणजी खिलारी यांना आज खरोखरच एक आनंद उत्सव साजरा होतोय। श्रीरामनवमी निमित्त गोऱ्या गावात जो उत्सव हा 3 दिवस चाललेला उत्सव आहे आणि कुस्ती स्पर्धा ही शेवटची स्पर्धा असते आणि ती सांगता समारंभ असते आणि पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रात एक कुस्तीचा एक आखाडा म्हणून एक गोऱ्या गावाची ओळख होती आणि तो आखाडाची ओळख टिकवण्याचं काम आदरणीय आमचे शेखरजी वाघरे असतील, आदरणीय आमचे दादा राजेंद्र खिलारे असतील, आदरणीय आमचे रवी सुधार असतील, आदरणीय भूषणजी खिलारे असतील, रवी खिलारे असतील, जितू खिलारे असतील, सौमेंद्र शिरोत्रे असतील, धनंजय रेडेकर असतील, पराग खिलारे असतील, संपूर्ण जो आमचा पंचक्रोशीला मोहन पारदे ज्याचा मुलगा आज इंटरनॅशनल लेवलची कुस्ती करतो आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे ज्यांनी इथून आम्हाला जे लहान मुलांना उचलून जे बायदरच्या आखाड्यात असतील सदाभाऊ असतील, आपले मार्गदर्शक मोहन मामा असतील, ज्यांनी कुस्ती आखाड्यात पहिल्यापासून इथं कुस्ती केली असेल, आमचे बाबू शवाळकर असतील, आमचे खजिनदार निखिल असतील, तेजस दुबे असेल, म्हणजे जेवढी नावं घेता येतील म्हणजे संपूर्ण गावातील युवक वर्ग असतील, आपला आदिवासी समाज असेल, त्याच्यानंतर आमची पालखी समितीचे संपूर्ण जो आम्हाला देवस्थानचे हे करतात ती लोक असतील, हेमंत जाधव असतील, गायकर दादा असतील, असे सर्व म्हणजे जेवढी नावं घेतील महिला बचत गट असेल तर संपूर्ण संबंध एक निष्ठ होऊन आम्ही गोरेगावाची पालखी सोहळा आज आम्ही साजरा करतोय। संपूर्ण एक आनंदमय उत्सवात 3 दिवस गावामध्ये पालखी सोहळा साजरा होतोय। पण आमची सगळ्या टीमची एक प्रामाणिक इच्छा आहे की जो आज एकदा सदाभाऊला मी सांगतोय की जो हा आखाडा आज आपण बघतोय आज परमनंट आखाडा झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने इच्छा आणि लवकरात लवकर आम्ही या परमनंट आखाड्याला पूर्ण करू। सदाभाऊंची आम्हाला नेहमीच साथ असते, सदाभाऊची गॅलरीच्या बाबतीत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ओमसाई ग्रुप म्हणजे जेवढी नावं घेता येतील सर तेवढी नावांची आणि खरं सांगतात ही स्पर्धा जवळजवळ खर्चिक आहे आणि याच्यासाठी कमी कमी 7-8 लाख रुपये खर्च येतो। तर ही स्पर्धा फक्त आम्ही दासू लोकांमुळे घेतो। मी खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी सर्वांनी टाळा वाजवला पाहिजे कारण ते सरळ हाताने आम्हाला मदत करतात म्हणून आम्ही हा स्पर्धा घेतो। आधी एकट्याचं नियोजन नसतं, संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी असतो, संपूर्ण दासू लोक त्याच्या पाठीशी असतो, महिला बचत गट असतो, युवक वर्ग असतो, आमची लहान मुलापासून ते पहिली ते 4थी मुलांपर्यंत हा आमच्या आखाड्यात काम करतात। आमच्या हे जो खास कार्यक्रम झाला 3 दिवसाचा हे सगळं श्रेय माझ्या सर्व गोरेगाववासियांना जातं कारण प्रत्येक नागरिक या कार्यक्रमाला सहभागी झाला म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतोय। त्याबद्दल मी पुन्हा एकदा गोरेगाववासियांचे खूप खूप आभार मानतोय आणि आपण शेवटची कुस्ती लागली त्याबद्दल आपण सर्वांचे आपण बघूयाच पुढे कुस्तीचा सामना कसा होतोय ते आणि आपण जे शांत चित्ताने रसिक प्रेक्षकांनी कुस्तीचा आनंद घेतला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच आपल्या समिती या ठिकाणी जोडले होते या गोरे कुस्ती स्पर्धेचे अध्यक्ष उपसरपंच आणि खिलारी साहेब। सगळ्या कुस्तीचं महत्व गावाची एकता असली तर महाराष्ट्रात गावाचं नाव झाल्याशिवाय राहत नाही। अनेक पुरस्कारांना सन्मानित या ठिकाणी ग्रामपंचायत गोरेचं नाव आहे परंतु कुस्ती आखाडा ही शाख या गावाची वाडा तालुका पालघर जिल्ह्याचे संपादक पत्रकार सूरज पाटील, पालघर गोरे कुस्ती स्पर्धा। थँक्यू।